मतदार याद्यांमधले घोळ हे आता सगळ्या पक्षांनी मान्य केलेले आहेत का? ही बाब सर्वमान्य झाली आहे का? दुबार मतदारांची, मतदार याद्यांमध्ये जे दुबार मतदार आहेत त्या मतदारांची धर्मनिहाय विभागणी का केली जाते? दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी आज जी सादर करण्यात आली भाजपकडून, तर मुस्लिम मतदारांची आकडेवारी वेगळेपणाने देण्याची गरज का भासली? चौथा सवाल, धर्मनिहाय विभागणी हा मतदारांचा अपमान नाहीये का? मतदारांना धर्म लावणं हा त्यांच्या मतदारां असण्याचा अपमान नाहीये का? दुबार मतदारांकडे व्यवस्थेतील दोष म्हणून का पाहिलं जात नाहीये? दुबार मतदारांकडे हिंदू आणि मुस्लिम किंवा जातीनिहाय का बघितलं जाते? लोकसभेच्या निवडणुकांनंतरची आकडेवारी जी देण्यात आलेली आहे ती आकडेवारी भाजपनं आता का दिली? या अगोदर दुबार मतदारांची, दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी भाजपकडून का देण्यात आली नव्हती? लोकसभेमधील दुबार मुस्लिम मतदार हे विधानसभेमध्ये तसेच का ठेवले गेले? जर आधीच माहित होतं याद्यांमध्ये इतके दोष आहेत तर मग तशाच याद्या विधानसभेसाठी का वापरल्या गेल्या? इतक्या चुका असलेल्या याद्यांसह महाराष्ट्रामधल्या पुढच्या निवडणुका घ्यायच्या का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे.